नमस्कार मंडळी, मी शौनक अँड वेलकम टू आवर चॅनल. 3 दिवस कुन्नूरमध्ये राहिल्यानंतर आता वेळ झाली होती ती कुन्नूरला बाय बाय करायची आणि आमच्या डेस्टिनेशन 3ला पोहोचायची, ते म्हणजे मैसूरूला. या आमच्या ट्रिपचं शेवटचं डेस्टिनेशन. ऑन द वे जाता जातात आम्हाला घाटातून असे काही व्ह्यूज मिळाले, जणू काही वरुण देवाने आमच्यावर कृपाच केली होती की जा बाबांनो, आज मी पाऊस पाडत नाही. आणि खरं सांगतो मित्रांनो, इथून जाताना उटी शहरातील किंवा त्याच्या आसपासच्या गावातील जे व्ह्यूज मिळाले ते मी थोडेफार तुमच्यासाठी कॅप्चर करायचा प्रयत्न केला आहे. तर फायनली आम्ही येऊन पोचलो त्या 36 हेअरपिन्सच्या घाटावर. इथे आल्यानंतर आमच्या ड्रायव्हर दादांनी असं सांगितलं की घाट उतरताना ज्या गाड्या TN पासिंग आहेत त्या सुरुवातीपासून खालपर्यंत जाऊ शकतात. ज्या बाकीच्या स्टेट्सच्या गाड्या आहेत त्यांना एक वेगळा रूट आहे. ॲक्च्युली शूटिंग तर करणार नव्हतो, बट इतके व्ह्यूज ऑसम होते, पण काही थोडे मिस झाले कुन्नूरचे व्ह्यूज. तर आत्ता आपण आहोत ते मस्सीनागुडी या ठिकाणी. वी आर स्टील इन दिस मधुमलाई फॉरेस्ट रिझर्व. अजूनपर्यंत स्टेट बॉर्डर क्रॉस नाही केली आहे. नाश्ता झाल्यानंतर आम्ही आमची जर्नी पुन्हा एकदा सुरू केली. बंदीपूर फॉरेस्ट रिझर्वमध्ये आल्यानंतर प्रथमच आम्हाला जे दर्शन झाले ते हत्तींचे. पुढे पावसाने इतका जोर धरला की बाहेरचं काही शूट नाही करता आलं. त्यातल्या त्यात हे बिचारे आम्हाला हरणांचा एक कळप दिसला जे त्या पावसात भिजत होते. तर आता फायनली बंदीपूरमधून आम्ही बाहेर आलो आणि आता इकडे येऊन थांबलेलो आहोत. दिस इज निजगुणा रिसॉर्ट अँड स्पा, बट आय थिंक सो दिस इज अ पार्ट ऑफ दी उडुपी रेस्टॉरंट. तिकडे उडुपी प्युअर व्हेज आहे, इकडे AC आहे. बेसिकली तो नॉन AC हा AC आहे, दोन्ही उडुपीचेच आहेत. आणि आता आत जाऊन बसूया, मस्तपैकी खाऊया आणि कॅन लिटरली फील द हीट राईट नाव. असं वाटतं जळून खाक होऊन जाऊ आम्ही, इतकी हीट आहे. लेट्स गो इनसाइड. तर फायनली आम्ही आता मैसूरला येऊन पोचलेलो आहोत. सकाळी लवकर 10:30लाच कुन्नूरवरून चेकआउट केलं. त्याच्यानंतर ऑन द वे मुदुमलाई जो फॉरेस्ट रिझर्व एरिया तिकडे ब्रेक घेतला अर्धा तासाचा, थोडासा चहा नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग इकडे मैसूर उटी रोडवर एक उडुपी रेस्टॉरंटमध्ये जाऊन दुपारी आम्ही जेवलो. आणि हे आमच्या डेस्टिनेशनपासून 1 तास आधीच होतं आणि थोडाफार लोकांना भुका लागल्या होत्या, तर आम्ही सगळं खाऊन घेतलं. आता आम्ही आलेलो आहोत मैसूर येथे असलेल्या हॉटेल हेरिटेज इन या ठिकाणी. आणि टेंटेटिव्ह चार्जेस काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आमचं रूम 2nd फ्लोअरला आहे आणि रूम नंबर आहे 203. तर आणि या पॅसेजमध्ये ना त्यांनी अशा अनेक पेंटिंग्स वगैरे लावले आहेत. हे बघा, इथेही आहेत आणि पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. हे बघा, इकडे आहे, हे आहे बॉटनिकल गार्डन आय कॅन रिमेंबर. हे बघा, मस्त आहे, छान पेंटिंग्स वगैरे केलेले आहेत तिकडे. आणि हा असा पॅसेज आहे. तर रूम नंबर 203 जर आपण आतून बघूया. अशी मी रूम ओपन करायचा प्रयत्न केला तर ते ओपन होत नव्हती. तर माझ्या स्मार्ट कार्ड लॉक आहे, हा कार्डशिवाय ओपन होणार नाही. ही आमची रूम आहे. इकडे टेबल वगैरे आहे मस्त, समोर TV आहे. याचबरोबर त्यांनी इकडे चहाची केटल वगैरे दिलेली आहे, पाण्याच्या बाटल्या कॉम्प्लिमेंटरी आहे. समोर बसायला टेबल आहे, चेअर आहे, बेड आहे. तो बघा काहीतरी करत होता आहे. आणि अशी सिम्पल इंटेरियर्स आहेत. AC आहे. इकडे या साईडला वॉर्डरोब पण दिलेला आहे त्यांनी. हा डोर आहे बट हे ओपन होत नाही, कोण हे सील्ड केलं त्यांनी. मी ते चेक करून बघितलं आधीच. आणि ही वॉशरूम आहे. वॉशरूम छान आहे. त्यांनी इकडे बाथचं वेगळं सेक्शन दिलेलं आहे, शॉवर जेल आहे. आणि आल्यानंतर त्यांनी रूमप्रमाणेच आम्हाला त्यांनी डेंटल किट दिले. आम्ही 3 आहोत. डेंटल किट, शेविंग किट आणि सोप दिलेला आहे. टॉवेल वगैरे आहे. बाकी सगळं जशी रूम पाहिजे तशीच आहे, सिम्पल स्वीट. फक्त एक जी गोष्ट मला पर्सनली जर वरी वाटते ती म्हणजे हे बघा, इकडे पंखा नाही आहे. सो होपफुली जर क्लायमेट संध्याकाळी थंड असेल तर नीड नॉट बी एरिया ऑफ कन्सर्न. AC चांगला पॉवरफुल आहे. रूम मस्त थंड झाली आहे 5 मिनटात. तो या. आणि आता तुम्हाला मी रूमचे चार्जेस सांगतो किती आहेत ते. तर आता रूमचे चार्जेस जे सगळ्यांचाच क्वेश्चन असतो, तर या
आम्ही हॉटेलमध्ये सेकंड फ्लोअरला जी रूम घेतलेली आहे तर त्याचा चार्ज आहे कपलसाठी 3,500 रुपये आणि जर तुमच्याबरोबर मुलं असतील तर पर बेड पाठी ती लोक 1,000 रुपीज एक्स्ट्रा चार्ज करतात. तर आमच्या तिघांसाठी आमच्या या रूमचे पर नाईटचे झाले आहे 4,500 रुपये आणि प्रॉपर सिटीमध्येच आहे. आणि जर गुगल मॅप्स आम्ही करून बघितलं तर कळलं की इथून पॅलेस हार्डली 10 to 15 मिनिट्स वॉकेबल डिस्टन्सवर आहे. तर बघू आता उद्यापासून 2-3 दिवस मैसूरमध्येच आहोत. तुम्ही रूम बघितली, आता तुम्हाला रूममधनं व्ह्यू दाखवतो. हा बघा व्ह्यू, काहीच नाही आहे आमच्या रूममधनं, काहीच व्ह्यू नाही आहे. तर 203मधनं नाही, इथे बाजूलाच बिल्डिंग आहे. तो एनी विच वेज हे आम्हाला कर्टन्स कंपल्सरीच बंद ठेवावे लागणार आहेत. तर त्यांचं इकडे लॉन्ड्री चार्जेससुद्धा आहे, तर तुम्ही बघू शकता लॉन्ड्रीचे चार्जेससुद्धा त्यांनी दिलेले आहेत. वॉशिंग प्रेसिंग दोन्हीचे दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला रूम सर्व्हिस हवी असेल तर इकडे त्यांचे मेनू पण आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. बट दिस इज ऑल चार्जेबल, पॅकेजमध्ये इन्क्लुडेड नाही आहे. दुपारी थोड्या वेळ आराम केल्यानंतर आम्ही बाहेर पडलो तो आसपासचा परिसर बघण्यासाठी. तर चला आमच्याबरोबर मैसूरची भटकंती सुरू करूया. तर मैसूर भटकंती चालू आहे आणि या लोकांनी ब्रेक घेतलेला आहे. भटकंती अजून संध्याकाळी आम्ही जरा बाहेर पडलो आसपासचा जरा एरिया एक्सप्लोअर करायला. तर इकडे बसस्टँड आहे इकडचा फेमस, त्याच्या बाजूलाच आहे आर्या बेकरी ज्यूस अँड चाट सेंटर. आणि ही लोकं थांबलेत गोबी मंचुरियन खायला. तर यांची फेमस इकडची गोबी मंचुरियन आलेली आहे, इव्हनिंग स्नॅक्स. ओके, आम्ही जर असंच मैसूर भटकंती करायला सुरुवात केली तर पहिला हॉल्ट त्या बसस्टँडच्या इकडे झाला, तिकडे गोबी मंचुरियन ट्राय केले. आता ऑन द वे इकडे पाणीपुरीवाला भेटला आहे. स्ट्रीट फूड आहे, आता काही एकदम खास स्पेशल वगैरे काही नाही. तर आता पाणीपुरी खाऊया इकडची आणि बघूया इकडची पाणीपुरी मैसूरची स्ट्रीट फूड कसं आहे ते. ओके, तर इकडची पाणीपुरी अशी आहे, पाणी वेगळं दिलेलं आहे. आपण बनवून बघूया त्याला. त्यांनी सगळं प्रिपरेशन करून दिलेलं आहे आतमध्ये, फक्त पाणी टाकायचं आहे. ओके, बस 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 बस. एक मिनिट, एकेकाचं होऊ दे पहिल्यांदा. बस बस बस. गाजर, कांदा, शेव, दुसरं काहीच नाही राहिलं. आता या पाणीपुरीवाल्याच्या इकडेच पुढे काहीतरी डॉल्फिन म्हणून आहे आणि अशी बस आहे, नाव डॉल्फिन आहे आणि बस आहे. सो लेट सी. त्यांच्याकडे काहीतरी आईस्क्रीम पार्लर आहे, या लुक्स लाईक. हे बघा. ओके, सो बेक्स अँड आईस्क्रीम्स. ओके, सो लेट सी, जरा बघूया यांच्याकडे काय काय आहे. पेस्ट्रीज, चाट, पावभाजी सगळं काय दिसतंय. सो ही अशी डबल डेकर बस आहे, वरती डाईन आहे, खालती किचन्स आहेत. सो दे हॅव चाट अँड पावभाजी, फ्रेश ज्युसेस, आईस्क्रीम संडेज, पिझ्झा, बर्गर्स अँड सँडविचेस. वाव, लुक्स गुड, समथिंग डिफरंट. अँड दिस इज द वन, डॉल्फिन बेक्स अँड आईस्क्रीमचं ॲक्च्युअल आयटम इकडे. सो इट्स टिपिकल डबल डेकर बस. सो फील आहे. वाव, जस्ट लुक ॲट दिस. फ्रंट साइड आहे ही ॲक्च्युली. इट्स ॲक्च्युली डबल डेकर आहे ॲक्च्युली. आय डोंट नो. सो वर्षा कुठे आलेलो? अरे आम्हाला ना फिरता फिरता एक डॉल्फिन नावाची बस दिसली. दॅट इज अ कॅफे बेसिकली. सो आम्ही आलोय. सजेस्टेड म्हणजे तुम्हाला कोणी सजेस्ट केलेली का? नाही नाही नाही, अशीच रँडमली फिरता फिरता दिसली. आम्ही इकडे ॲक्च्युली पॅलेसच्या अवतीभोवती फिरतोय. तो अवतीभोवती फिरता फिरता आम्हाला हे दिसली बस. आम्ही आलो आणि इथं बघू, खाऊन बघू कसं आहे. तर आम्ही इकडे मागवलेलं आहे चीज गार्लिक ब्रेड, ओनियन रिंग्स, त्याच्याबरोबर डीप केचप. ओके, सो इट इज पोटॅटो पॉप्स. सो वर्षा आता एक एक बाईट घेऊन सांग फटाफट कसं आलेलं आहे. हे पोटॅटो पॉप्स आहे. काय आहे का एक्झॅक्टली? छान आहे, कळलं. पोटॅटो बाईट्स टाईप आहे. कोटिंग कसले कोटिंग आहे? मैदा, कॉर्नफ्लेक्स, पण हे खाऊया. ऑनियन रिंग्स.
तो मध्येच आमचे आलेले नटेला ब्रेडची ऑर्डर, चीज गार्लिक ब्रेड. ओके, टोटली स्ट्रीट फूड एकदम. हो हो, कोणता पिझ्झा आहे? 4 चीज पिझ्झा. 4 चीज पिझ्झा. वा, काय घेतली? ब्लू कोरॅको मोहितो. ओके. आणि आता फायनल डिश बहुतेक तरी चीज कॉर्न बॉल्स. त्याच्यावर छोटं छोटं त्यांनी हे केलेलं आहे, टॉप केलेलं आहे क्रीमचं. सो ओव्हरऑल फूड क्वालिटी चांगली आहे. चीज कॉर्न बॉल्स मस्त आहेत, अनियन रिंग्स मस्त आहेत. चीज कॉर्न बॉल्स दाखवलेच नाही तू खाऊन. आतमध्ये कसं आहे? आतमध्ये मस्त आहे, चीज आहे. लिक्विड आहे की कसं आहे? नाही, लिक्विड नाही आहे. ओके. आणि हे असं छान घट्ट चीज आहे त्याच्यामध्ये. तर त्याचं नटेला सँडविच पण चांगलं आहे. आणि मला हे भारी आवडलं आहे, ब्लू कोरॅको मोहितो. मस्त आहे. सो ओव्हरऑल प्लेस इज हॅपनिंग, म्हणजे छान आहे. येऊन असं टाइमपास खाऊ शकता, पोट भरून जाईल. तर हे ओजी आहे डॉल्फिन, जे 2001 पासून इकडे आहे. आम्ही आतमध्ये जात नाही आहोत कारण आम्ही आमचा नाश्ता पाणी इथेच केलेला आहे. हे पण चांगलं आहे. आणि या साईडला इकडे पण बसायला जागा आहे, तो इकडे तुम्ही येऊ शकतात. इकडे येऊ शकतात, कुठे या सगळ्या त्यांचंच आहे. आता वाजलेले आहेत रात्रीचे जेमतेम 8 की 8:15. तुम्हाला मी हा परिसर दाखवतो. असं काय शुकशुकाट झालं आहे की जणू काही 9, 10, 10-10:30 होऊन गेलेले आहेत. मग चला तुम्हाला दाखवतो हा सगळा परिसर. हा बघा, पूर्ण शांत झालेलं आहे. कोणीच नाही आहे इकडे, फक्त आम्हीच चालतो आहे. आणि ते मॅक्झिमम पब्लिक 2 व्हीलरवर वगैरे याच्यातनंच फिरते. एवढा शुकशुकाट आहे 8:15 वाजतासुद्धा. बापरे. थोडंफार पुढे काहीतरी दिसतं, तिकडे बघूया काय आहे. तर ॲक्च्युली दुकानं नाही आहेत, हा ॲक्च्युली टांगा आहे. तर आम्हाला आता तो भेटलेला आहे. त्यांनी 200 रुपये पर पर्सन सांगितलं आहे. तर आम्ही जवळपास 1200 बनायला आहे तो. पूर्ण 1200 रुपयामध्ये पॅलेसला फुल राऊंड, त्याच्यात 5 गेट्स दाखवणार आणि काहीतरी मध्ये थांबवणार बोलला. बघूया काय करतो. म्हैसूरला आल्यानंतर जर तुम्ही ही टांगा राईड घेतली नाहीत तर तुमची ट्रिप इनकम्प्लीट आहे. तर पहिल्याच दिवशीच आम्ही या राईडचा अनुभव घेतला आणि मस्तपैकी संध्याकाळच्या वेळेला हा म्हैसूर पॅलेस बाहेरनं बघितला. ॲक्च्युली मी सेल्फी मोडमध्ये जाऊ शकत नाही कारण माझ्या मागे जो कलर आहे तो इतका ब्राईट आहे. त्यामुळे तुम्हाला मी असं दाखवतो. तर बघ, इथेही टांगे उभे आहेत रोडवर. सेकंड गेट. तर आता आपण आलेलो आहोत त्या ठिकाणी जिथून सुरुवात केलेली. तर दिस इज द गरुडा मॉल. आणि इथे काहीच नाही आहे. खालती 2-3 शॉप्स आहेत. PVR आहे आणि KFC आहे. दॅट्स इट. जितकं तुम्हाला वरती दिसतं तेवढंच आहे. स्टाईल युनियनचा एक शॉप आहे. डिकॅथलॉन आहे. PVR आहे. अँड दिस इज द मेन बस डेपो. आणि इट्स राऊंड अबाउट जिकडे आपण मगाशी मस्तपैकी गोबी मंचुरियन खात होतो. दॅट्स द प्लेस. तर हा व्लॉग मी इकडेच थांबवतो. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि आमचे व्लॉग्स असेच बघत राहा. आणि भेटू आपण लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.